सो हे गाईज, फायनली मी एकटीच चालले ट्रॅव्हल करून. मला जायचं आहे पंढरपूरला. मी दर 6 महिन्यात जाते, पण या 6 महिन्यात मला जायला शक्य झालं नाही, पण मी एकटीच निघाले. बघू शकतात की स्लीपर बसला मी आता आहे. आता चला निघाली आहे फायनली. बोरिवलीवरून इव्हनिंगचे 5:30ची ही बस होती माझी आणि मी आता इकडून निघाले आहे. आता बघूया आपण सकाळी कितीला पोचतो आणि कुठे कुठे मी जाते वगैरे. लेट्स गो. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाईज, सकाळचे 6ला फायनली आम्ही पंढरपूरला पोचले. मी आता चला जाऊया पुढचा प्रवास. लेट्स गो. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि पंढरपूरमध्ये मॉर्निंग झालेली आहे फायनली. आणि आता चंद्रभागेत गेलेलो, पण मोबाईल नेला नव्हता. पण मी चंद्रभागेचे तुम्हाला दर्शन देणार आहे, पुंडलिकाचं वगैरे. आणि सुंदर अशी पहाट आमची पंढरपूरमध्ये झाली आहे. आता चालल्या दर्शनाला. मोबाईल तर लॉकरला जाणार. जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते. गाईज हे बघा. चला. सो गाईज, आता पहिला नाश्ता करतो. लाईनीला किती तास जातील माहिती नाही. पहिला खाऊन घेतो कसं आहे. आधी फोटो बघा मग व्हिडिओ. गाईज हे बघा, आपण आता चंद्रभागेच्या किनारे आलो आहे. आधी आम्ही येऊन आंघोळ करून गेलो, पण आता आम्हाला पुंडलिकाच्या दर्शनासाठी यावं लागतं आहे. कारण की आधी पुंडलिकाचं दर्शन घेऊन मग विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं असतं. सो बघा चंद्रभागा. खूप मोठा इतिहास आहे या नदीचा. आणि फायनली आज गर्दी पण थोडीफार आहे, तर बरं वाटते. चला जाऊया. एका मिनिटात फॅमिली जोडी, सिंगल फोटो, कलर फोटो, फॅमिली फोटो, जोडीचा फोटो, छान फोटो. या इकडे एका मिनिटात छान फोटो, छान सुंदर फोटो मिळेल ताई. या इकडे लक्ष द्या. इकडे बघा, इकडे आवाजाकडे लक्ष द्या ताई. या इकडे छान सुंदर फोटो, कलरचा क्लिअर फोटो. या इकडे फॅमिली जोडी, सिंगल फोटो. या इकडे लक्ष द्या ताई. एका मिनिटात छान सुंदर फोटो मिळेल. दोन्ही घेतोय आपण चंद्रभागेसाठी. कोणी यायला लागले मग मामासोबतच येणार आहे ना. तर हे बघा, इकडे लोहदंड तीर्थक्षेत्र आहे त्यांची माहेर. आणि इकडे पुंडलिकाच्या भेटी आले परब्रह्म, हे सगळं आहे. तर चला आता पुंडलिकाच्या दर्शनाला जाऊ. पुंडलिक मंदिर. तर पुंडलिकाच्या मंदिराच्या मागेचा विठ्ठल आहे. इकडे आपले फोटोज नेहमी असतात. आता पण काढूया. लेट्स गो. गाईज, आता पुंडलिकाचं दर्शन तर आमचं झालंय आणि आता चाललोय मी विठ्ठलाच्या दर्शनाला. आता तिकडे तर मोबाईल अलाउड नसतो, मोबाईल लॉकरला जाणार. नेहमीचंच आहे आपला. आणि आपण येत असतो इकडे. विठोबाच्या सोबत पण फोटोज वगैरे काढून झाले. माझ्या इन्स्टा आणि ते यूट्यूब पेजला तुम्हाला बघायला भेटणारच आहे तिकडे विठ्ठलासोबतचे फोटोज. तर आता जाऊया विठ्ठलाच्या दर्शनाला, फोन लॉकरला देऊन. लेट्स गो. चंद्रभागेच्या तरी खूप सुंदर असे रामकृष्ण म्हणजे आपले विठोबांना आणि रखुमाईला सजवलं आहे. आणि इकडे फोटोशूटसाठी पण आपल्याला दिलं तर दादाने आलं परमिशन. आणि खूप छान असं बघा चंद्रभागे. इकडे पंढरपूरला यायचं म्हणजे हे आपल्या विठुरायाचं मंदिर आहे. पण आता आपण इकडे मोबाईल लॉकरला द्यायला आलो आहे. आता शेवटी मला चरण दर्शन घेते मी दरवेळेस. चरण दर्शनाला जाते. घ्या कळस दर्शन घ्या. सो गाईज, फायनली दर्शन झाला आमचा आणि 11 वाजता बाहेर निघलो. खूप सुंदर दर्शन झालं. आता चला, आता सगळं पंढरपूर मी फिरायला चाललो. लेट्स गो. आता कैकाडी महाराजांचं इकडे आहे की याला नवी पंढरी बोलतात. आणि इकडे सुंदर सुंदर असे, मला असं वाटतं की आता काहीतरी थोडं चेंज झालं, पेंट केलं.
तर चला आता आपण बघायला जाऊया. पेंटिंग केली आहे फायनली. चला, हे होते ते कैकाडी महाराज. चला बघूया. इकडे खूपच देव 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 तुम्हाला बघायला भेटणार आहेत आता. नवी पंढरी. बघा इकडून तिकडून नुसते देवच देव देवच देव. मयूरध्वज राजभवन. खूप काही इकडे बघण्यासारखं आहे. खूप जे लिमिटच नाही. बघा भगीरथ राजाची तपोभूमी. सगळ्या एक पाया पडत बसले. महाराज फक्त पुंडलिकांचे आई वडील. आता पडलेच ती. फक्त देवच फक्त देवच देव. गजानन महाराज. गजानन महाराज. सो गाईज बघा आता आपण कुठे निघालोय. आता हे सगळं फिरतोय. आता इकडून तिकडून म्हणजे असं खूप पाहण्यासारखं आहे. हे बघा त्याला अजून खूप फिरायचं आहे. सो आपण पुढे पुढे जात राहूया. आता आपण थोड्याच वेळात माशाच्या तोंडात वगैरे पण जाणार आहेत. ह्याच्यात पण जाणार आहेत. ते फिरता फिरता समजणार आहे. इकडे कुंती मातेचे आहे ते बघा. नटराज बघा. 5 पांडवांची आई इकडे कुंती माता दाखवली. आणि बाणावरून चालताना अर्जुन श्रीकृष्ण म्हणजे पूर्ण असं महाभारत इकडे दाखवलंय. बघा माशाचं तोंड आहे. आणि आता आपण माशाच्या तोंडात एंटर करतोय बघा. स्वामी आता याच्यामध्ये घुसायचं आहे बघा. पूर्ण गोल गोल फिरावचं. हा हे बघा हनुमानजी. आणि आपण इकडे घुसतोय मगरीच्या मुखात. हे बघा कशी मगर आहे. गाईज फायनली मगरीच्या तोंडात आहो. आता काय झालं माहिती नाही. आता आपण इकडे 12 ज्योतिर्लिंग इकडे बघायला भेटतील. हे काहीतरी सांगते. काशी विश्वनाथ कभी तो बुलाएंगे. बद्रीनाथ कभी तो बुलाएंगे. अशा सगळ्याच्या अशा प्रतिमा इकडे दाखवल्या. श्री जगन्नाथ. असं जगन्नाथ रथ यात्रा दाखवली. आणि रामेश्वरम पण रामेश्वरचा आपला ब्लॉग ऑलरेडी आहे. द्वारका पुत्र मंथन कथा समय जो आपला अमृत
चालले वनवासाला, राम लक्ष्मण सीता. आणि दशरथ राजाला खूप टेन्शन. म्हणजे पूर्वीच्या कला दाखवू बघा कशा आहे. देवीचं रूप बघा. मार्तंड मार्तंड मल्हारी. हे बघा आम्ही गरुडाच्या आतमधून निघालो असे. सरस्वती माता. आता चला अजून हे बाकी आहे मग इकडे संपणार. अरे हा तो गरुड होता. मग हे काय? हा दुसरा एक पक्षी आहे. आता याच्यानं घुसाचा आहे. हे बघा आता या पक्षाच्या मध्ये घुसलो आम्ही देवा. दशावतार. हे वामन अवतार. परशुराम. विष्णू रूप. काय झाले? हत्तीच्या तोंडाने चाललंय बघ. हत्तीच्या तोंडाने चाललंय. इकडं कलियुग दाखवलाय. इधर लिया कलीने अवतार. बघा कलियुग बघा कशी. बघा सावकारदारी बघा सगळी. बघा यमदेवाचं दाखवलंय. बघा यमदूतानी हे दाखवलंय चित्रगुप्ताचं. हे सगळं बघण्यासारखं आहे. हे आपलं धार्मिक आहे आणि हे आपल्या हिंदुत्वाबद्दल आहे. हे बघा सेतू पूलचं हनुमानाचं दाखवलंय. विठ्ठलाचं दाखवलंय. हे बघा कसा आत्मा मरतो आणि मग कसं काय काय होतं ते. हे बघा आताची युवा पिढी पिऊन खल्लास. हे बघा पोरींच्या मागं बायांच्या मागं बरबाद. आणि इकडचे जे आर्ट आहेत हे डायरेक्ट हे तेव्हा पेंटिंग केलेले आहेत. आता ते थोडेसे ब्लर झाले. ते बघा हे पेंट केलेले आहेत. हे सगळे आर्ट पेंट केलेले आहेत. हे बघा हे बघा यमदूत. ट्रेन बिन पण चालू होती पण ते आता बंद केले. मी एकदम जेव्हा आलेली पहिल्यांदा ना तेव्हा त्या ट्रेनमधून वगैरे ते या साईडचा पण बघितला होता. पण आता हे फक्त बाहेरून पेंट केलाय आणि बंद केलाय. बघू शकता तुम्ही. चांगदेव महाराजांनी ज्ञानोबांनी भिंत चालवली होती पूर्ण. बघा त्याचं पण प्रदर्शन आहे. इकडे खूप शंकराचं हे दाखवलं आणि शंकराच्या वरती गंगा बघा किती सुंदर अशी दाखवले. सो गाईस कैकाडी महाराजांचा मठ एकच नंबर होता. त्यांनी हिंदू धर्माचं कसं हे केलं बघा. आपल्या देवी दैवतांची कशी राखण केली. पंढरपुरात आल्यावर इकडे तुम्ही नक्की या. खूप छान आहे बघण्यासारखं. छोट्या पोरांना मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडणार. नक्की या इकडे. आता नेक्स्ट आपण कुठे चाललोय बघूया. बैलगाडी पाहिल्या गजानन महाराजांच्या मठात बघा. खूप सुंदर असा मठ आहे पंढरपूरमध्ये गजानन महाराजांचं. पंढरपूरला आल्यावर गजानन महाराजांच्या मठात आल्यानंतर इतकं पीसफुल वाटतं आणि इतकं सुंदर वाटतं. आतमध्ये महाराजांचं दर्शनही खूप छान होतं आणि इतकं दर्शन सुंदर झाल्यावर माइंड इतकं भारी होतं ना की एकच नंबर. कृष्णलीला बघा किती सुंदर सजवलंय. एक नंबर. इस्कॉन टेम्पल आहे पंढरपूरला.
किती सुंदर कृष्णलीला तिकडे दाखवल्यात आणि कृष्णाला इतकं सुंदर सजवलं बघू शकता तुम्ही. सुंदर. पंढरपूर इस्कॉन टेम्पल.